शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्। यस्याङ्के च विभाति भूधरसुता देवापगामस्तके भाले बालविधुर्गले च गरलं यस्योरसि व्यालराट्। सोऽयं भूतिविभूषणः सुरवरः सर्वाधिपः सर्वदा शर्वः सर्वगतः शिवः शिशिनिभः श्रीशङ्करः पातु माम्। वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं। वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। प्रजापते तात धन्यस्त्वं शिवशक्तधीः एतदेव पुनः सम्यक् ब्रूहि मे विस्तराद्विधेः। गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या उत्साहात मोठ्या भक्तिभावाने आपण भगवंतांच्या दिव्य लीला ऐकत आहोत। काल आपण कशा प्रकारे साक्षात नारदांना गर्व झाला आणि त्यांची फजिती कशी झाली ते आपण बघितलं। नारदांनी शंकरांचा अपमान केला
आणि त्या अपमानाच्या प्रभावाने त्यांना दुःख प्राप्त झालं. त्यानंतर भगवान शिवशंकरांनी ती माया दूर केल्यानंतर मग मात्र त्यांना यथार्थ ज्ञान झालं आणि पुढे त्यांनी साक्षात ब्रह्मदेवाकडे जाऊन सगळं जे काही प्रश्न विचारले होते आणि मग एक 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 सगळे उत्तर देऊ लागले ब्रह्मदेव. पुढे कुबेर साक्षात भगवंताचे मित्र कसे झाले आणि कुबेर हे पूर्वीच्या जन्मी कोण होते त्याच्यासाठी आपण कुणाचं चरित्र बघितलं? गुणनिधी. नाव गुणनिधी होतं, परंतु कसा वागायचा तो? बरोबर त्याच्या विरुद्ध त्याचं आचरण होतं. त्यानंतर तो गुणनिधी सुद्धा थोड्याच्या धर्माच्या प्रभावाने कशा प्रकारे साक्षात त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली हे आपण बघितलं. काय धर्म केला होता? एक दिवा लावला होता छोटासा. म्हणून स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. मग आता या सगळ्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कसं आहे, ह्या कथा ज्या आहेत या नुसत्या मनोरंजनासाठी आहेत का काहीतरी त्याच्यातून घेण्यासाठी आहेत? बोध घ्यायचा आहे ना आपल्याला. त्या गुणनिधीच्या चरित्रातून आपण काय घेतलं? पालकांनी कसं असावं हे आपल्याला त्याच्यातून शिकता येतं. अतिशय लाड केल्यामुळे त्या गुणनिधीची कशी दुरावस्था झाली हे आपल्याला त्याच्यातून शिकता येतं. म्हणजे पुराण हे जे आपल्याकडे सांगितलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला आता हे जे शिवपुराण आहे याच्यामध्ये तसं बघितलं तर प्रामुख्याने तत्वज्ञान पण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला उपासना कशी करावी ते पण सांगितलेलं आहे. म्हणजे तत्वज्ञान प्राचुर्य आणि उपासना प्राचुर्य म्हणजे शिवपुराण आहे. फक्त आपल्याला याच्यातल्या कथा पण ऐकायच्या नाहीत किंवा फक्त तत्वज्ञानच ऐकायचं नाही असं नाही. दोन्हीची सांगड घालून कथाद्वारे तत्वज्ञानाची प्राप्ती करून आपल्याला तिथपर्यंत जायचे. कारण एकदम ब्रह्मसत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असं जर सांगितलं तर ते पटत नाही. आमच्या पाठशाळेमध्ये नवीन विद्यार्थी आला, वेदांताचे काही ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली तर पहिल्यांदा हसू येतं. दुसऱ्यांचं जाऊ द्या, मला वाटायचं सगळीकडे ब्रह्म आहे, कोणामध्येही फरक नाही. निर्जीव वस्तू म्हणजे जे आपल्यामध्ये चैतन्य आहे तेच त्याच्यामध्ये पण चैतन्य आहे. आता हे आपल्याला ऐकल्यानंतर कसं वाटेल? समोरचा कॅमेरा आणि हा मोबाईल एकच आहे हे पटेल का तुम्हाला? नाही ना. मग त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन म्हणून वारंवार उपनिषदांनी सांगितलं आत्मावारे श्रोतव्यः द्रष्टव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः. वेद आपल्याला काय सांगतायत? तुम्ही परत परत ते ऐका. म्हणजे बघा हे जे शिवपुराण आहे हे उपासना प्राचुर्य पण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं कसं उपासना कराव्यात ते पण आहे, तत्वज्ञान पण आहे. पुढे जाऊन सांगतो हे जे तत्वज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत ना, आनंद आपल्याला मिळणार आहे. दोन प्रकारचा आनंद आहे बरं याच्यामध्ये. एक बुद्धिजन्य आनंद पण आहे आणि दुसरं भावजन्य आनंद पण आहे. बघा, बुद्धिजन्य आनंद आणि भावजन्य आनंद याच्यामध्ये काय फरक आहे? बुद्धिजन्य आनंद कधी होतो?
एखाद्या वेळेस आपली बुद्धी वापरून त्या ठिकाणी जर एखादा शोध लावला आणि त्याच्यानंतर जो आनंद उत्पन्न होतो त्याला म्हणायचं बुद्धिजन्य आनंद. असं समजा एखाद्या मुलाने खूप डोकं लावून आपल्या आईसाठी आईवर एक छान लेख लिहिला. खूप डोकं लावलं, हे वाच ते वाच, कसं लिहावं काय नाही, सगळे नियम बघितले आणि आईविषयी एक लेख लिहिला. आता बघा, हे जे लेख त्यांनी लिहिला, आईने तो वाचला आणि वाचल्या वाचल्या आईच्या मुखावर जो आनंद आहे तो यांनी बघितला आणि याला जे सुख झालं, हे सुख कशामुळं झालं तर ते बुद्धीने युक्त असणारं त्यांनी जे काही रचलेलं होतं त्याच्यामुळे त्याला त्या आनंदाची प्राप्ती झाली. हे जे तत्वज्ञान आहे ना, हे सगळं बुद्धिजन्य आनंद आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बुद्धी लावली नाही तर मग काय होतं की बाबा ते कालचा विषय काहीतरी ब्रह्म होतं, निर्गुण निराकार होतं, काहीतरी सगळं एकच होतं, काही कळालं नाही. पण त्याच जागी जर बुद्धीचा वापर करून जर बारीक विचार केला तर मात्र तत्वज्ञानासारखा आनंद कशात नाही. मग मोठे मोठे शास्त्री वेदांती ते जेव्हा चर्चा करतात ना त्यावेळेस भूक तहान सगळं विसरून जातात. त्याच्यातले सिद्धांत फक्त आपल्याला तेवढं खोल गेलं पाहिजे. म्हणजे शिवपुराणातील जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला बुद्धिजन्य पण आनंद देतं आणि त्याच्यातील काही मनोरंजन कथा असतात बघा, मनाला आनंद देणारे असतात. ते काय आहे, ते भावजन्य आनंद आहे. मी तुम्हाला व्यवहारातलं सांगतो. छोटासा मुलगा आहे, नवीन नवीन बोलायला शिकला, बाबा बाबा म्हणू लागला, आई आई म्हणू लागला, किती आनंद होतो. आता त्याच्यामध्ये काहीतरी असं विशेष आहे का? काहीच विशेष नाहीये, पण आनंद किती होतो. माऊलींनी याच्यावर फार सुंदर एक ओवी सांगितलेली आहे 11व्या अध्यायामध्ये. नातरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. तो वाकडं तिकडं चालू लागला. हा बघा 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 कसा चालतोय. काहीच नाही ह्याच्यामध्ये विशेष, पण भावजन्य आनंद आहे. लहानपणी लहान असताना वडील जेवायला बसले की तो छोटा मुलगा जातो, तो एखादा घास घेतो आणि तो वडिलांना खाऊ घालतो. असं होतं की नाही? तो बरं ते वडील एवढ्या आनंदाने खातात जसं काही म्हणजे ह्याला येतच नाही खायला आणि आता ते तो खाऊ घालतोय म्हणूनच मी माझं पोट भरतंय. माऊलींनी हाच दृष्टांत दिलाय. बालक बापाच्या ताटी रिगे आणि बापाचेची जेवू लागे, की तो संतोष नेली वेगे मुखची ओढवी. मला जसं काही खाताच येत नाही आणि तूच भरव बाबा मला आता. आता हा जो आनंद आहे ना, हा बुद्धिजन्य आनंद नाही, हा भावजन्य आनंद आहे. शिवपुराण आपल्याला बुद्धिजन्य पण आनंद देण्याचं कार्य करतं आणि भावजन्य पण आनंद देण्याचं कार्य करतं. म्हणून पुराणाकडे दोनही दृष्टीनं आपण विचार करावा. त्याच्यातून ज्ञान पण प्राप्त करायचंय, त्याचा आपल्याला अभ्यास पण करायचा आहे. नुसती कथा म्हणून ऐकायचं नाही. मला सांगा, इथं कोणाला अभ्यास कशाला म्हणतात हे माहिती आहे का? अभ्यासाची व्याख्या काय? पहाटे उठून जे करतात तो अभ्यास, अशी व्याख्या करायची का? नाही. बरं, सकाळी 9 ते संध्याकाळी काय दुपारी 2-3 पर्यंत जी शाळा असेल
ते तिथं जाऊन येणं म्हणजे अभ्यास का? नाहीये. अभ्यास कशाला म्हणायचं? या शिवपुराणाचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय? अभ्यासाची अनेक अनेक व्याख्या आहेत. मला आवडलेली 1-2 व्याख्या सांगतो पुढे जातो. तुम्ही योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ ऐकलेला आहे. योग वासिष्ठ साक्षात वसिष्ठांनी रामांना सांगितलेला आहे. फार सुंदर तात्विक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अभ्यास कशाला म्हणायचं? रामांना वसिष्ठ सांगतायत पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. एकच कार्य पुन्हा पुन्हा करणं त्याला म्हणायचं अभ्यास. पंचदशीमध्ये वेदांत शास्त्राचा फार सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय अभ्यास कसा करायचा. बघा बरं, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यत तत्प्रबोधनम एकदेत परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. आपण जो विषय निवडलेला आहे, आता बघा अभ्यास करायचा आहे, त्याच्या पायऱ्या दिल्यात. पहिल्यांदा काय करायचं? तच्चिंतनम. आपण जो विषय निवडलाय ना, आधी त्याचं नीट चिंतन करा. त्याच्यानंतर तत्कथनम. आपण जो वाचलेला आहे, जो विचार केलेला आहे, ते तुम्ही एकाला सांगा. कारण आपण विचार करणं आणि ते समोरच्या व्यक्तीला सांगणं, त्याच्यामध्ये आपलं अजून पक्क होतं. एखादा सिद्धांत आपण सांगितला, समोरच्या व्यक्तीमध्ये थोडं जर असं कसं तो प्रश्न विचारणार, त्याच्यामध्ये काय होतं? अजून थोडं ते पक्क होण्याची सुरुवात होती. तत्कथनम अन्योन्यंतत प्रबोधनम. मग काय करायचं? कथन केलं, सगळं झालं एकमेकांमध्ये. त्यानंतर नित्य नेहमी त्याला एक काहीतरी विचारायचं. हे सगळे नियम आमचे इथलं विलास काका बसलेत ना जोशी, तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत. तर मी 1-2 दिवस झालं पाहतोय. म्हणजे हे जे ब्रह्माभ्यासाचे जे नियम आहेत की नाही, मला त्यांच्याकडे बघूनच हा श्लोक आठवला. तुम्हाला खोटं वाटेल, ते इथं जे ऐकतात ना, ते ऐकलेलं त्यांच्या वहीमध्ये रात्री लिहितात. लिहिल्यानंतर त्याचं स्वतः आधी फार चिंतन करतात, मग स्वतःचा एक नवीन मुद्दा तयार करतात. आणि मी सकाळी नाश्त्याला गेलो, मग मात्र ते सगळं मी असं असं लिहून घेतलं, हे बघा हे असं असं आहे, ते सगळं सांगा. म्हणजे प्रश्न आहेत म्हणून नाही, ही एक अभ्यासाची पद्धत आहे. त्यांनी असा असा प्रश्न केला नाही, जीव आणि आत्मा असं कसं, मग मरतो कोण, हे कोण, त्याची पुढची गती काय, काय अमुक अमुक प्रश्न विचारले. त्याच्याने होतं काय? एक तर मला आधी त्यांचा विचार ऐकून घ्यावा लागणार. समजा त्यांना जर अजून एक वेगळा अर्थ सापडलेला असेल तर तो पण मला कळणार. आणि समजा त्यांची जी शंका आहे, कसं असतं की समोरच्या व्यक्तीला एखादा प्रश्न जर समजून सांगायचा असेल तर आपल्याला थोडं जास्त प्रयत्न करावे लागतात, थोडं वेगवेगळ्या उदाहरणाने समजून सांगावं लागतं, एकदम सिद्धांत जमत नाही. मग याच्याने होतं काय? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम. असं जर झालं तर आपला विषय पक्का होतो. म्हणून तुम्ही बघा, जेवढे काही अभ्यासाचे नियम आहेत, पातंजल योगसूत्र, काय अभ्यासाचं लक्षण केलंय? एक सूत्र केलंय त्यांनी, तत्र स्थितो यत्नः अभ्यासः. आपण जे हातामध्ये घेतले त्याच ठिकाणी त्याविषयी स्थिर राहणं म्हणजे अभ्यास. त्यांनी 3-4 विशेषणं दिलेत. बरं, तो अभ्यास कसा करावा? आता हे अभ्यास म्हणजे मी काही तुम्हाला वही पेनचं बोलत नाहीये. बरं, शिवपुराणाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय ते सांगतोय. पातंजल योगसूत्र एक सूत्र येतं, अभ्यास कसा करायचा, तर त्यांनी सांगितलंय सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितः दृढभूमी. बघा
किती सुंदर लक्षण केलंय. अभ्यास करा. चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. योगच चित्तवृत्ती निरोध हा. पण चित्तवृत्ती कशी निरोधी करा? अभ्यास वैराग्याभ्यांतन निरोध हा असं सूत्र आहे. अभ्यास आणि वैराग्याने त्या चित्तवृत्तीचा निरोध करा. मग अभ्यास कसा करा? मग त्यांनी सांगितलं सतू. बघा काय काय विशेषण दिलेत. सतू दीर्घकाल. किती करायचा अभ्यास? म्हणे दीर्घकाळ. त्याच्यानंतर बरेच जण दीर्घकाळ करतात, पण किती दीर्घकाळ केला पण त्याला काही फळच मिळत नाही. एखादा मुलगा आहे, पाठशाळेत राहतो. किती वर्ष राहिलंस बाबा पाठशाळेत? म्हणे मी 15 वर्ष राहिलं. काय शिकलंस? म्हणजे माझी संध्या पूर्ण झाली म्हणे 15 वर्षात. म्हणे कस काय? 15 वर्ष म्हणजे दीर्घकाल आहे की नाही? आहे. मग दीर्घकाल असताना फक्त संध्याच का झाली? म्हणजे असं कस काय? त्यांनी सांगितलं मी काय करायचो म्हणे, पाठशाळेमध्ये 1 दिवस जायचो, 6 महिने सुट्टी घ्यायचो, पुन्हा 1 दिवस जायचो, पुन्हा 6 महिने सुट्टी घ्यायची, पुन्हा 1 दिवस जायचं, पुन्हा 6 महिने, असं करून मी 15 वर्ष शिकलो. आता हे दीर्घकाल झालं की नाही? अभ्यास होईल का? म्हणून पतंजलींनी पुढे एक विशेषण दिलं, नैरंतर्य. निरंतरता पाहिजे. आपण जे सुरू केलंय ना त्याच्यामध्ये निरंतरता पाहिजे. सलग केलं पाहिजे, सलग. तैलधारावत निरंतर केलं तर त्याचं फळ आहे. पण पतंजलींनी अजून एक विशेषण पुढचं टाकले, नुसतं निरंतर करूनही उपयोग नाही बरं. तेच उदाहरण धरा. किती वर्ष राहिलंस पाठशाळेत? म्हणे 15 वर्ष. बर, काय काय झालं? म्हणे फक्त संध्याच पाठ झाली. म्हणे कस काय? फार सुट्ट्या घेतल्या का? म्हणे अजिबात नाही. दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्याला सुद्धा मी घरी गेलो नाही. एवढं निरंतर मी पाठशाळेत होतो. मग एवढं निरंतर पाठशाळेत असताना तरी सुद्धा फक्त एवढंच कस काय झालं? त्यांनी सांगितलं मी खूप बसायचो म्हणे, पण मी मनातून कधीच अभ्यासाला बसायचो नाही. ते गुरुजी येतील मारतील म्हणून अभ्यासाला बसायचो. अजिबात लक्ष दिलं नाही. माझ्या मनात नव्हतं. असं जर असेल तर होईल का? म्हणून पुढे विशेषण टाकलंय, सत्कारा सेवितः. सत्कारा सेवितः म्हणजे काय? तुम्ही ते आदरयुक्त करा, प्रेमयुक्त करा, भावयुक्त करा, तर त्याचं फळ आहे. मग आता सांगा, 15 वर्ष राहून, निरंतर राहून आणि आदरयुक्त राहून जर आपण अध्ययन केलं तर त्याचं फळ भेटेल की नाही? भेटेल ना? मग आता हे जे सगळं आहे ना, हे आपल्याला इथं शिवपुराणाला लागू करायचंय. शिवपुराण ऐकायचंय. पहिल्यांदा काय करायचं? सतु दीर्घकाल. दीर्घकाल याचा अर्थ 7 दिवस झाले. 7 दिवसानंतर झालं. आता पुढे जर कधी शिवपुराण आयोजन केलं तर तेव्हाच ऐकू. तोपर्यंत शंकर कोण मला माहिती नाही. नाही. नित्य थोडं तरी, नित्य नाही, आठवड्यांतून कमीत कमी आपलं झालं पाहिजे, काहीतरी वाचन झालं पाहिजे. सतु दीर्घकाल, नैरंतर्य आणि सत्कारा सेवितः मनातून झालं पाहिजे. त्याच्यातील आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय या भावनेने ते वाचलं पाहिजे. असं जर वाचलं तर त्याचं आपल्याला फळ आहे. मी हे सगळं का सांगतोय तुम्हाला? शिवपुराणामध्ये आपल्याला अभ्यास पण करायचा आहे, की तत्वज्ञानाचा पण विचार आहे आणि भावजन्य पण आनंद देणारं असं हे पुराण आहे. पुराणाची व्याख्याच करताना सांगितलेली आहे, वेद खिलार्थानाम प्रपूरणात पुराणम. जे वेदांमध्ये एखादा भाग जो आहे तो अवघड आहे ते सांगण्यासाठीच, तत्वज्ञान सांगण्यासाठीच आलेलं आहे.
शौनक आणि सूत महर्षी यांच्या दोघातला संवाद आहे. आता काल काही नवीन जोड्या आल्या होत्या, लक्षात आहेत का हो? कोण कोण कुणाला सांगतंय बघा बरं. शौनक आणि सूत संवाद चालू आहे. त्याच्यानंतर नारद ब्रह्मदेव, अजून अजून एक संवाद सांगू का? कुठला आहे? सनत कुमार आणि नंदिकेश्वर. म्हणून म्हणलं ना, हे कोण कोणाला सांगते ते आधी लक्षात ठेवा, नाहीतर काय चाललंय ते काल मी तुम्हाला सांगितलं ना, भुलभुलैया कशी असती. मग त्या सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा, हा जो श्लोक आहे ना, एक गुरुजी पाठ सुरू करताना मंगलाचरण म्हणून हा श्लोक म्हणायचे. गीतेचे आपण जे सुरुवातीला म्हणतो. बरेच वर्ष झाले, म्हणजे गीता भाष्य त्यांनी शिकायला घेतलं विद्यार्थ्यांनी. शंकर भाष्य आहे, आपण कधी वाचला असाल तर बघा. गीतेवर एक एकादश टीकोपेता म्हणून एक ग्रंथ आहे. त्या गीतेवर 11 जणांच्या टीका आहेत. 3 भागांमध्ये तो ग्रंथ आहे. आता शंकर भाष्य वगैरे सुरू करायचं, मग त्यांनी काय केलं, दररोज एक मंगलाचरण करायचं. कोणतं? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धंगीतामृतम महत. झालं. अक्षरशः सगळं शिकवणं संपलं. गुरुजींनी विचारलं, काय रे पोरांनो, शंकर भाष्य कळालं? म्हणे हो गुरुजी कळालं. म्हणे कळालं? म्हणे छान. म्हणे बरं. त्यांनी गुरुजींना एक प्रश्न केला, गुरुजी आम्हाला हे सगळं कळालं हो, फक्त एक प्रश्न आहे, विचारू का? म्हणे काय प्रश्न आहे? तेव्हापासून माझं विचारण्याचं चालू आहे, सगळं कळालं पण ते 2 गधे कोण आहेत म्हणले. गुरुजी म्हणाले कुठले 2 गधे? विद्यार्थ्यांनी सांगितलं, तुम्ही दररोज सुरुवातीला मंगलाचरण काय करता? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा. मग गुरुजींच्या लक्षात आलं ते दोग्धा जोडून आहे, ते दोग्धाला 2 गधा. मग गुरुजींनी डोक्याला हात लावला, काही नाही म्हणले, हे 2 गधा म्हणजे एक मीन एक तुम्ही आहेत म्हणले. त्याच्यामुळं नेमकं ह्या जोड्या लक्षात ठेवणं आपलं एक महत्वाचं काम आहे. नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद चालू आहे. नारदांनी विचारलं, तुम्ही हे सगळं सांगितलं, पण आम्हाला आता भगवान शिवशंकरांच्या विवाहांच्या कथा ऐकायच्यात. त्यांनी लग्न केलं का? बरं, लग्न केलं तर मग ते कृष्णांसारखे 16,108 होते का? रामांसारखी एकच पत्नी व्रतधारी होते का? मग 1 2 3 4 5 7 काय? आम्हाला एकदा आकडा तरी सांगा म्हणे. सांगतो म्हणे, ऐका. सगळ्यात पहिल्यांदा सती मातेचा विवाह भगवान शिवशंकरांशी कसा झाला ते मी तुम्हाला सांगतो, ऐका म्हणे. फार सुंदर क्रम दिलेला आहे बरं. म्हणजे श्रीमद भागवतामध्ये एकदम विवाह झालेला, म्हणजे थोडक्यात सृष्टी उत्पत्ती, विवाह झाला, दक्षाने अपमान केला, सतीने देहाचा त्याग केला, एवढंच सांगितलेलं आहे. ते पण त्या आकुती, देवहूती, प्रसूती सगळ्यांचं वर्णन करण्यासाठी आलेला भाग आहे. पण शिवपुराणामध्ये जवळपास 41 अध्याय आहेत फक्त सतीखंडासाठी. सतीच्या जन्माच्या आधी सुद्धा फार घटना घडून गेलेल्या आहेत. असं म्हणतात की ब्रह्म, विष्णू आणि रुद्र यांची उत्पत्ती झाली
त्या महेश्वरापासनं, महेश्वर याचा अर्थ थोडक्यामध्ये जे निर्गुण निराकार जे सत्तत्व आहे, जे परब्रह्म आहे, त्याच्यापासून ब्रह्म, विष्णू आणि रुद्र यांची उत्पत्ती झाली. आता ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सृष्टी पुढे वाढवा. ब्रह्मदेव विचार करू लागले आता कशी करायचं काय नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे सनक सनंदन इत्यादी ऋषिकुमार उत्पन्न झाले, दक्ष इत्यादी, मरीचिरत्र्यंगिरसो पुलस्त्य पुलः कृतुः भृगुर वसिष्ठो दक्षश्च दशमस्तत्र नारदः, हे सगळे ब्रह्मपुत्र निर्माण झाले. त्यानंतर ब्रह्मदेवाने संध्या नावाच्या एका मुलीला उत्पन्न केलं आणि कामदेव नावाचा एक मुलगा उत्पन्न केला. बघा, त्या कामदेव जेव्हा त्याचा जन्म झाला, ब्रह्मदेवाला त्याने विचारलं माझं काम काय ते सांगा. किं करिष्याम्यहं कर्म ब्रह्मंस्तत्र नियोजय, मी काय कार्य करू, माझं काम नेमणूक करून द्या मला. मग ब्रह्मदेवाने सांगितलं तू एकच काम करायचं, समोरच्या व्यक्तीला कामाने अडकवून टाकायचं काम तुझं. त्या म्हणे कामदेव जो आहे ना, तो समोरच्या व्यक्तींवर बाण सोडतो आणि त्याचे बाण कशाचे आहेत माहितीये? फुलांचे बाण आहेत. म्हणून तुम्ही जर अमरकोश वगैरे वाचला असेल तर त्याच्यामध्ये कामदेवाला एक नाव आहे बघा, पुष्पधन्वा. पुष्पधन्वा म्हणजे काय? ज्याचं धनुष्य हे फुलांचं आहे. तुम्ही काही करायचं नाही म्हणे, सगळ्यांवर बाण टाकायचे, तुम्ही सगळ्यांना मोहित करायचं काम तुमचं. मग काय होईल, मी जर असं केलं मला तुम्ही वर द्याल ना म्हणे, मी ज्याच्यावर प्रभाव पडेल म्हणे. हो पडेल म्हणे. बर, कामदेवाने विचार केला हा प्रयोग आपण सुरुवात जी आहे ना ती इथूनच सुरुवात करू. त्याने आपला बाण ब्रह्मदेवावरच सोडला आणि झालं असं त्या भानगडीत तो ब्रह्मदेव समोर त्याची जी मुलगी होती संध्या तिच्याच मागं लागला. सगळे त्यांचे पुत्र काममोहित झाले, पण त्याच्यामध्ये एक धर्म नावाचा जो होता ना त्याच्यावर फक्त त्याचा प्रभाव पडला नाही. ह्याच्यातून त्यांनी हे पण सांगितलं जो धर्माने वागतो त्याच्यावर काम सुद्धा काही करू शकत नाही. धर्माला वाटलं हे असं कसं वागतायत, ब्रह्मदेवाला कळू नये का एवढं, स्वतःची मुलगी आहे असं कुठं ते वाईट दृष्टीने बघावं का. ब्रह्मदेव हे ऐकायलाच तयार नाहीत कोणी, कारण कामाचा प्रभाव सगळा त्या कामदेवाचा. तर करावं काय, करावं काय. धर्म आणि शंकरांची स्तुती केली. शंकरांना सांगितलं तुम्ही या आणि हे सगळ्यांना समजावून सांगा. ठीक आहे, काही हरकत नाही. शंकर तिथं आले. शंकरांनी सांगितलं ए ब्रह्मदेवा हे काय करतोयस तू, कळतंय का काही? काय झालं, असं कुठं मुलीच्या मागेला? अरे ही मुलगी म्हणजे कोण आहे तुला कळतं का? आपल्याकडे 5 प्रकारच्या आई सांगितलेल्या आहेत आणि 5 प्रकारचे वडील सांगितलेले आहेत. बघा, कोणाकोणाला आई म्हणावं आणि कोणाकोणाला वडील म्हणावं. राजपत्नी, गुरोः पत्नी, भ्रातृपत्नी तथैवच, पत्नी माता स्वमाता च पंचैते मातरस्मृताः. एवढ्यांना आई म्हणावं, आई मानावं. कोणाकोणाला? राजपत्नी, जी राजाची जी पत्नी आहे ती आपली आई आहे. त्यानंतर गुरोः पत्नी, आपल्या सद्गुरूंची जर पत्नी असतील तर ती आपली आई आहेत. त्याच्यानंतर भ्रातृपत्नी, आपल्या भावाची पत्नी म्हणजे आपली आई आहे. पत्नी माता म्हणजे आपल्या बायकोची आई, ही सुद्धा आपली आई आहे. आणि स्वमाताच, उद्या विचारणार आहे हे 5 आणि वडील 5.
तुम्हाला आता लक्षात आलंय, हे दररोज म्हणतात, उद्या विचारतो आणि काही विचारत नाही, आलं की सरळ इथं येऊन बसतात आणि इथून जातात. पाच प्रकारच्या आई. वडील कोण कोण आहेत? अन्नदाता, भयत्राता, यश्च कन्यां प्रयच्छति, विद्याप्रदो मंत्रदश्च, पंचैते पितर स्मृताः. पहिले वडील सांगितलेले आहेत अन्नदाता. जे आपल्याला अन्न देतात ते आपले वडील आहेत. त्याच्यानंतर भयत्राता, जे संकटांपासून वाचवतात त्यांना सुद्धा वडील म्हणायला सांगितलेलं आहे. त्यानंतर यश्च कन्यां प्रयच्छति, जे आपल्याला त्यांची मुलगी देतात ना, ते सुद्धा आपले वडील आहेत. विद्याप्रदः, जे आपल्याला विद्यादान देतात ते सुद्धा आपले वडील आहेत. आणि मंत्रदश्च, मंत्र देणारे म्हणजे दीक्षा गुरु, ते सुद्धा आपले वडील आहेत. दीक्षा गुरु काय गुरूंचे अनेक प्रकार आहेत. मी एकही प्रकार सांगत नाही, पण तुम्हाला हे सगळे प्रकार कुठं भेटतील ते सांगतो, तुम्ही वाचा. गुरुगीता कधी आपण वाचलेली असेल. गुरुगीतेमध्ये सगळ्यास गुरुजी कसे असतात, काय असतात, किती प्रकारचे असतात, त्यांचे कार्य काय काय आहेत, कसा उद्धार करतात, अनेक त्याचं सगळं वर्णन आहे. बघा, कळाले 5 आई आणि 5 वडील. का राहिलं एखादं? राजपत्नी 1, सद्गुरूची पत्नी 2, भ्रातृपत्नी 3, पुढे पत्नी माता 4 आणि स्वमाता 5. हे आई. आणि त्यानंतर वडील कोण कोण? अन्नदाता, भयत्राता, आपल्याला कन्या देणारे, विद्या देणारे आणि दीक्षा देणारे, मंत्र दीक्षा देणारे. हे 5 आपल्याकडे आई आणि वडील सांगितलेले आहेत. हे सगळं तत्वज्ञान शंकर ब्रह्मदेवाला सांगतायत. तुला कळतं का काही? मुलींच्या मागं लागायचं असतं कुठं? ब्रह्मदेवांनी आपलं तोंड खाली केलं, बिचारे ठीक आहे आता काही हे करत नाही, निघून गेले. महादेव निघून गेले. फक्त झालं असं, ब्रह्मदेवाला फार राग आला, कामदेवाचा पण राग आला आणि शंकराचा पण राग आला. कामदेवाचा का राग आला? त्याने पहिलं मलाच स्वीकार केलं म्हणून राग आला. आणि शंकराचा का राग आला? मला येऊन तत्वज्ञान शिकवून गेलेत. माझ्या घरात हे राहतात तिकडं कैलासावर, तिकडून येऊन म्हणजे माझ्या घर बाहेरून येणार आणि मला जर शिकवून जाणार, घेणं ना देणं. राग आला मनामध्ये आणि तो राग मनामध्ये तसाच ठेवला. बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा. पुढे दक्षापासून असं वर्णन आहे बरं. दक्षाच्या घामापासून रतीची उत्पत्ती आहे. त्या दोघांचा विवाह लावून दिला, कामदेव आणि रती. मग त्या संध्येचं काय झालं की सगळेजण तिच्याकडे वाईट ह्याच्याने बघू लागले. असं वर्णन आहे की हीच संध्या तपश्चर्या करण्यासाठी चंद्रभाग तीरावर गेली. तिथं तिने शंकरांचं तप केलं आणि शंकरांनी तिला सांगितलं, मी तुला काही मंत्र सांगतो त्याचा जप कर. आणि मेधातिथी नावाचे एक ऋषी आहेत, ते यज्ञ करत आहेत, त्या यज्ञामध्ये तू स्वतः जा आणि नंतर तू तिथून प्रकट होशील. आणि तीच पुढे अरुंधती म्हणून झाली आणि वसिष्ठ आणि अरुंधतीचा विवाह झाला. ही कथा मोठी आहे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. संध्या ही अरुंधती म्हणून जन्माला आली. झालं असं, ब्रह्मदेवाला जो अपमान झालेला होता ना, तो फार मनामध्ये असं त्रास देत होता. काहीतरी करायचं. शंकराचं वाईट कसं करता येईल. सगळ्यात पहिल्यांदा कामदेवाला बोलवलं, इकडे ये म्हणे, जा तिकडं आणि शंकरांवर काहीतरी कर आणि त्यांना अडकव. म्हणे कशासाठी? मला हसलेत ना म्हणे,
मग एक काम करूत, त्यांना आपण अडकवूत. म्हणे कसं अडकवायचं? एक काम करूत म्हणे, महादेवाचं लग्न लावून देऊत, म्हणजे बरोबर ताप भेटते म्हणे त्यांना. ब्रह्मदेव विचार करतायत बरं. एकदा लग्न झालं मग बघू कसं आनंदाने राहतात. मग प्रयत्न करायचे. झालं, अनेक प्रयत्न केले, काही झालं नाही. पुन्हा वापस आले, काही प्रभाव पडला नाही. ब्रह्मदेवाने पुन्हा वसंताला निर्माण केलं. कामदेव आणि वसंत तुम्ही दोघं मिळून जा. गेले तरी काही झालं नाही. आणि मग शेवटी मात्र स्वतः भगवान विष्णूंची तपश्चर्या करण्यासाठी बसले. विष्णूंचं ध्यान केलं, विष्णूंची स्तुती केली. आणि या विष्णू आले. काय झालं मला काय सांगावं, मला महादेवाचं वाईट कसं होईल ते बघायचंय, महादेवाचा बदला घ्यायचा आहे. त्यांनी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. एकदा का लग्न झालं मग मात्र अडकतील म्हणे. तो काय करावं, ऐकायलाच तयार नाहीत, ऐकायलाच तयार नाहीत. असं म्हणतात की विष्णूंनी इतकं समजून सांगितलं, इतकं समजून सांगितलं. म्हणजे ह्याच्यातले शब्द सांगतो तुम्हाला. कस्माद हेतो रीतिमतीस्तव जाता पितामह. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर तो स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर दगड मारून घेतोयस म्हणले. ब्रह्मदेवाने सांगितलं ते मला काही माहिती नाही, ऐकायलाच तयार नाहीत. विष्णूंनी सांगितलं तसं करू नका. एक फार सुंदर इथं शब्द टाकलाय विष्णूंनी. सर्वं विचार्य सुधिया ब्रह्मन् सत्यं हि तद्वद. काय सांगितलं त्यांनी? तुम्ही आधी योग्य विचार करा. तुम्ही विचार करून मग मला बोला की तुम्हाला हे करायचं की नाही, महादेवाला विवाहामध्ये अडकवायचं की नाही. म्हणे ते काहीच सांगू नका, मी विचार करणार नाही. आणि काय तुम्हाला, माझं सगळं विचार झालेला आहे म्हणे. आता या प्रसंगातून आपण हे पण शिकू शकतो की मोठ्यातल्या मोठ्या पदावर गेलेले व्यक्ती सुद्धा चुकू शकतात. महादेव सांगतायत विचार करा, विचार. विष्णू म्हणतात विचार करा. आपल्याकडे ना विचाराला एक फार मोठं स्थान दिलेलं आहे. विचार केला पाहिजे. विवेकाची प्राप्ती प्रत्येकाला असली पाहिजे. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की नाही, सारासार विचार करा उठा उठी, समाधान तो देही बालकाच्या. कितीतरी अभंग आहेत असे. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. म्हणे ज्याचं नुसतं वयच वाढत गेलं आणि त्याला विचार करण्याची क्षमता जर आली नाही तर तो जरी मोठा झालेला असेल, त्याचे केस जरी पांढरे झालेले असतील तरी सुद्धा संतांनी त्याला बालकच म्हटलेलं आहे. म्हणून विचार महत्वाचा आहे. कितीतरी अभंग आहेत. संतांनी सांगितलं विचारा वाचुनी न पविजे समाधान. तुम्हाला समाधान मिळणार नाही म्हणले, विचार करा. तुम्हाला पुढे जाऊन सांगू का, तुकाराम महाराजांनी तर जो विचार करत नाही त्याला फार पुढचा शब्द वापरलाय. सांगू का? विचार नाही नर खर तो तैसा. म्हणजे जो माणूस विचार करू शकत नाही ना, त्याच्यापेक्षा गाढव बरा. बघा आता काय विचार करावा. फार सुंदर वर्णन आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. माऊलींनी तर ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. आचार्यांनी सांगितलं की नाही, मी कोण आहे आधी तो विचार करा. काय माणसं विचार करतात पण कसा. आचार्यांचाच श्लोक आहे, काकस्य कतिवा दंता. असा माणसं विचार करतात. म्हणे काय विचार आहे, कावळ्याला दात किती.
या विचारामध्ये वर्षानुवर्ष घालतात. इथं कोणी आहे का असं विचार करणार? नाहीत ना. आपण जरी कावळ्याला दात किती हा विचार करत नसू तरी सुद्धा आपला सगळा विचार जो चालू आहे तो संसाराचाच आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत हे कसं मिळेल, ते कसं मिळेल, उठलं की चला बाबा हा डब्बा करायचा आहे, तो डब्बा करायचा आहे, भांडेवाली आलीच नाही, आता मलाच भांडे घासावं लागणार, भांडे सुरू केले, मशीन आत्ताच लाईट जायचे होते का, इन्व्हर्टर नाही, काही नाही, आता एवढे कपडे मीच एकट्याने हाताने धुवायचे का, मीच सगळं करायचं, मग कपडे सुद्धा मीच धुवायचे, हे मात्र काहीच नाही. आंघोळ करतात, डबा घेतात, निघून जातात, पुन्हा सगळे घरदार झाडण्यामध्ये संध्याकाळ होती, माझं जेवण कधी करावं, एवढ्या 7-8 नवीन मालिका निघाल्यात, त्या मालिका कधी बघाव्यात. आणि त्या मालिका संपेपर्यंत पुन्हा पती घरी येतात, पुन्हा मीच स्वयंपाक करायचा, सगळं हे मीच करून पुन्हा हे काय जेवण बसून बसतात टीव्ही पुढे मॅच बघत, हे सगळं ओटा आवरणं, सगळे भांडे धुवून ठेवणं, हे सगळं करण्यामध्ये 11 वाजतात, झोपलो. उठल्यापासून झोपेपर्यंत विचार कशाचा चालू आहे? संसाराचा. पुरुषांचं सुद्धा असंच आहे. उठल्यापासून नोकरीला गेले, अमुक तमुक, हे ते अमुक, लक्षात घ्या सगळ्यांनी. मग हा विचार करायचा का, कोहम कथमिदं जातम, को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचारस्वयमीदृशः. मी कोण आहे, हे सगळं कशापासून झालेलं आहे, ह्याचा कर्ता कोण आहे, ह्याचं उपादान कारण कोण आहे, ह्याचं निमित्त कारण कोण आहे. मी म्हणजे देह आहे का, नाहम भूतगुणो देह, नाहम चाक्षगणस्तथा, ह्याच्यापेक्षा एतद विलक्षण कश्चित विचार स्वयमीदृशः, ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा मी काहीतरी आहे, हा विचार केला पाहिजे. तुम्ही जर योग वासिष्ठ कधी वाचला असेल, त्याच्यामध्ये एक दुसरं प्रकरण आहे, मुमुक्षु व्यवहार प्रकरण. त्याच्यामध्ये मोक्षाचे 4 द्वारपाल सांगितलेत. बघा, आपल्याला सगळ्यांना सुख पाहिजे ना, तर त्या सुखाचे 4 द्वारपाल आहेत. मोक्षद्वारे द्वारपालाः 4 संप्रकीर्तिताः, शमो विचारः संतोषः चतुर्थ साधु संगमः. शम, विचार, संतोष आणि साधू संगती, हे 4 ज्याच्याकडे आहेत त्याला जीवनामध्ये सुख मिळतं म्हणे. त्या विचाराला शमाची जोड पाहिजे, त्या विचाराला संतोषाची जोड पाहिजे, आणि त्या विचाराला संतांची जोड पाहिजे, तर त्या विचाराचा काहीतरी महत्व आहे. हो, तुम्हाला जे काय आहे, हा विषय एवढा मोठा आहे, म्हणजे या विचारावर योग वासिष्ठांनी एक अध्याय दिलेला आहे. प्रामुख्याने 5 विचार, मी हे काही सगळं सांगणार नाही. अर्थ विचार करा, अनर्थ म्हणजे काय त्याचा विचार करा, त्याच्यानंतर प्रमाणाचा विचार करा, तात्पर्याचा विचार करा, आत्मत्व परीक्षण करा. म्हणजे काय, आपल्याला 4ही पुरुषार्थाची प्राप्ती कशी होईल हा विचार करा. अनर्थकारक काय आहे हा विचार करा. आपल्याला आपलं नुकसान कशाने होतंय, हे शास्त्रांनी जे जे काही सांगितले, जे प्रमाण सांगितले, ते खरे आहेत का हा विचार केला पाहिजे. ते खरे आहेत म्हणजे विचार केला, खरे आहेत का म्हणजे तर्क करायचा आहे, कुतर्क नाही. परत सांगतो, आपल्याला ते कशा प्रकारे अजून त्याच्यामध्ये जाता येईल हे बघा. हे सगळं कशासाठी सांगितलं, हा विचार जर तुम्ही योग्य प्रकारे केला, तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, योग वासिष्ठातलाच एक श्लोक आहे, जर माणूस विचारहीन असेल, एखाद्या वेळेस वरम कर्दम भेकत्वम, म्हणे एखादं चिखलातलं बेडूक होणं चांगलं. बघा बरं, मी सांगत नाहीये, स्वतः वसिष्ठ सांगतायत. वरम ठीक आहे, काय कर्दम भेकत्व, म्हणे तुम्ही चिखलातलं बेडूक व्हा, एवढंच कशाला, मलकीटकता वरम, एखादा किडा व्हा, काही हरकत नाही. वरम अंधगुहाहित्वम, एखाद्या वेळेस एखाद्या अंधाऱ्या गुहेतला साप व्हा,
पण न नरस्या विचारिता, पण विचारहीन राहू नका बाबा. विचार करा, विचार करा. वारंवार विष्णू ब्रह्मदेवाला सांगतायत, बाबा महादेवाचा बदला घेऊ नकोस. त्यांनी सांगितलं अजिबात नाही म्हणे, यांचं लग्न लावणारच आणि अशी फजिती बघायला तयारच म्हणे मी. मग नाही. मग शेवटी विष्णूंनी ओळखलं हे काय आता ऐकत नाहीत. ठीक आहे म्हणे, एक काम कर, आता त्यांची पत्नी तुला द्यायची ना त्यांना, तू एक काम कर, भगवती शिवाची उपासना कर. शिवा याचाच अर्थ आपण जे भगवती तत्व म्हणतो ना, आपण सगळ्यांनी देवी भागवत ऐकलेलं आहे. सर्व चैतन्य रूपांताम आद्यां विद्यांच धीमहि बुद्धियान प्रचोदयात. हे जे सर्व चैतन्य रूप अशी जी हे जे तत्व असणारी जी भगवती आहे, तिचं तुम्ही ध्यान करा, तिची उपासना करा. ब्रह्मदेवांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. जप सुरू केला. बराच काळानंतर असं म्हणतात की देवी प्रसन्न झाल्या. काय पाहिजे म्हणे, तुम्ही शंकराची पत्नी म्हणून व्हा. म्हणे कशासाठी ते तुम्ही विचारू नका, तुम्ही फक्त पत्नी व्हा. पुढचं मला माहिती आहे. म्हणले एकदा लग्न झाले की काय होते ते तुम्ही काही करा, तुम्ही फक्त बायको व्हा त्यांची. विष्णूंनी फार प्रयत्न केला. कसं आहे, माऊलींनी सुद्धा बघा त्या, तुम्हाला पसायदान सगळ्यांना पाठ आहे ना, आहे पसायदान, पसायदान पाठ आहे. मी तर असं म्हणेन, असं इथं एकही माणूस नसेल त्याला पसायदान पाठ नसेल. पुढे जाऊन सांगू बघा, असा एकही माणूस नसेल इथे की ज्याला पसायदान पाठ नसेल, आणि ज्याला पसायदान पाठ नसेल तो माणूस नसेल. बघा त्याच्यामध्ये माऊलींनी दुष्टाला नष्ट करा असं सांगितलंय का दुष्टाच्या बुद्धीला नष्ट करा असं सांगितलंय. कुठली ओवी आहे सांगा बरं. आता तुम्ही सांगितलं दुष्टाच्या बुद्धीला नष्ट करायचंय, ओवी कुठली आहे? हा बरोबर, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आहे की नाही? जे खळांची व्यंकटी सांडो. वारंवार विष्णू काय करू लागले, आता इथं खळ म्हणून आपल्याला ब्रह्मदेवच घ्यायचे. खल हे काय असतं असा विचार आहे. समाजामध्ये एक 5-7 प्रकारचे लोक फिरत असतात. काही लोक असे असतात की आपलं जे संपूर्ण आयुष्य आहे ते इतरांसाठी आपण वापर करायचा. काही असे असतात, मला इतरांचं माहिती नाही पण मी माझं चांगलं राहील पण इतरांना त्रास देणार नाही. काही माणसं असे असतात फक्त स्वतःसाठी जगायचं, आणि काही माणसं असे असतात म्हणे माझं कसं का होईना समोरच्याचं म्हणजे वाटोळ झालंच पाहिजे. आता बघा बरं, आपण याच्यातले कुठं बसतो ते बघायचंय, आणि ब्रह्मदेव ह्याच्यात कुठं बसतात ते बघायचे. काय म्हणताय? काही माणसं फक्त बस सगळ्यांचं भलं व्हावं, संत आहेत आम्हाला काही नको बाबा, यांचं चांगलं व्हावं, यांचं चांगलं व्हावं. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, माऊलींना काय मिळालं? असं काही फार असं काही. कुणासाठी लिहिली? आपल्यासाठी लिहिली. हरिपाठ लिहिला कोणासाठी?
चांगदेव 65 लिहिली कोणासाठी? जरी चांगदेवासाठी लिहिलेली असेल ते पण आत्ता पण आपल्याला कामाला येते की नाही? अमृतानुभव रचलं कोणासाठी? हे सगळं काय आहे? तुकाराम महाराजांनी गाथा रचला, रामदास स्वामींनी दासबोध लिहिला कोणासाठी? एकनाथ महाराजांनी भागवत रचलं, एकनाथी गाथा आहे, अमुक तमुक, हे सगळे ग्रंथ कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणजे ह्यांचं जे जीवन आहे हे कोणासाठी आहे? दुसऱ्यांसाठी. बरं बघा, मनातल्या मनात ठरवायचं आपण ह्याच्यात बसतोत का. मनातल्या मनातच बसत असतो तर राईट करा, नाही तर पुढे बसतोत का ते बघा. झालं. काही जण मात्र फक्त मी माझं बघणार बस. ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकाचं घर पेटलं म्हणे, घराला अग्नी लागला. ते त्यावेळेस काही तेवढ्या गाड्या नव्हत्या, एकदम पटपट आल्या आणि ते फवारे मारव हे कर, काहीच नाही. लोक आले ते शांत करण्यासाठी, अग्नी शांत करण्यासाठी बरेच जण आले. त्याच्यामध्ये जो एक शांत करण्यासाठी आला होता ना, म्हणे एक लांब दाढीचा माणूस होता. हे अग्नी शांत करता करता नेमकी एक त्या अग्नीची ठिणगी त्याच्या दाढीला लागली आणि त्याच्या दाढीच पेटली. आता तो दाढीला अग्नी, तो पटपट 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 तो हे करू लागला, शांत करू लागला. तेवढ्यामध्ये एक माणूस आला आणि ह्याचा हात धरला. थांब म्हणे. माझा हात धरायला काय झालं? नाही तो थोडं थांब. झालं काय? अरे माझी दाढी जळतीये. तू थांब म्हणे थोडं. ह्याने एका ह्याने ह्याचा हात धरला, एका हाताने आपल्या खिशातून एक बिडी काढली आणि ती त्या ह्याला लावली. काडे पेटे नाही म्हणे, तेव्हापासून हुडकत होतो. बरं झालं तुझी दाढी पेटलेली दिसली. ज्याने बिडी पेटवली निघून गेला. म्हणजे ह्याची दाढी जळाली तरी चालेल, पण ह्याची बिडी पेटली पाहिजे. आता ह्याच्यात आपण बसतो का ते बघा. बरेच जण असे असतात, सगळं घर स्वच्छ करतात आणि सगळ्या घरातला कचरा दुसऱ्याच्या घरासमोर नेऊन टाकतात. माझं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं माहित नाही. त्याच्या घरात कचरा होईल, ते वाऱ्याने आत जाईल. माझं घर स्वच्छ झालंय ना, संपला विषय. फक्त दुसऱ्या काही काही तर असे असतात, माझं चांगलं होऊ न हो, दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे. माझं काही हो, दुसऱ्याचं मात्र नुकसान झालं पाहिजे. ते असं सांगतात बघा, फार जुनी गोष्ट आहे. एक माणूस वनामध्ये एके ठिकाणी थांबला, रात्रीची वेळ. ते आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं इथं थांबू नकोस. म्हणे का? या ठिकाणी रात्री वाघ येतात. त्यांनी सांगितलं मला माहिती आहे. म्हणले इथं पाटी पण लावलेली आहे, इथं रात्री थांबू नका, वाघ येण्याची शक्यता आहे. माहिती आहे, मग तरी का थांबतोयस? त्यांनी काय सांगावं? काय म्हणे, मी इथं थांबलो, रात्री वाघ येईल, आल्यानंतर त्याला मी दिसेल, मग तो मला खाईल आणि खाल्ल्यानंतर त्याला चटक लागेल की इथं माणसं येणं जाणं चालू असते. मग पुन्हा दरवेळेस येणाऱ्या जाणाऱ्याला वाघ खात राहील. म्हणजे मी गेलो तरी चालेल, पण दुसऱ्यांना सुद्धा तसं. हे काय? माझं कसं का होईना, समोरच्याचं नुकसान. भर्तृहारींनी याच ह्याच्यामध्ये एक श्लोक टाकलेला आहे, एके सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्था विरोधेन ये. फार सुंदर वर्णन आहे बरं, की माणसं जगतात कसे, त्यांचे प्रकार कसे पडतात. काही एते सत्पुरुषाः, मी जे तुम्हाला हे सांगितलेत ना तेच यांनी सांगितलेले आहे. काही सत्पुरुष असतात इतरांसाठी. सामान्य असतो, सामान्य लोक काय करतात, दुसऱ्याचा विरोध करत नाहीत पण आपलं चांगलं करतात. ते मी मानव राक्षसाः,
एक फार सुंदर शब्द टाकलाय की जे स्वतःसाठी दुसऱ्याला त्रास देतात त्यांना मानव राक्षस म्हणा. आणि ते तू घ्नन्ति निरर्थकम परहितम ते केन जानीमहे. म्हणजे विनाकारण दुसऱ्यांना त्रास देतात की नाही त्यांना नावच काय द्यावं मला कळत नाही म्हणे. भर्तृहरी म्हणतायत बरं. हे जे ते केन जानीमहे हे जे आहेत ना हे त्याच्यातले म्हणजे हे सगळे खल आहेत. विनाकारण अजून एक विचार करा, खलत्व जे आहे ना हे जाऊ शकतं का हो? आपल्याकडे एक म्हण आहे बघा, माणसाचा स्वभाव हा बदलत नसतो. कुठली म्हण आहे? सुंभ जळला तरी जित्याची खोड. हा, तुम्हाला म्हणी चांगल्या पाठ आहेत वाटते. मग आता म्हणीच विचारू का एकमेकांना? खलत्व जाऊ शकतं का? असं समजा, तुम्हाला एक चॅलेंज देऊ का? लसूण कधी बघितलाय? हा, कुठलं अत्तर लावल्याने लसूण सुगंधी होईल? कळालं नाही? अत्तर अत्तर नाही ना. शास्त्रकारांनी हेच सांगितलंय, दुर्जन सुजनी कर्तुम यत्नेनापि न शक्यते संस्कारेणापि लशुनम कस सुगंधी करिष्यति. म्हणजे जसं कितीही संस्कार केले तरी ते लसूण जसं शुद्ध होत नाही किंवा त्याचा वास जसा चांगला येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे किती जरी आपण दुर्जनाला चांगलं करण्याचा प्रयत्न केला अजिबात सुधरत नाही म्हणे. ते अजिबात नाही. तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर उदाहरण दिले. करिता नये नीट श्वानाचे ते पुच्छ खापरा परीस काय करे. कुत्र्याची शेपूट. एखादं खापर आहे मातीचं, परीस जरी त्याला हे केलं, परीसाचा जरी स्पर्श झाला तरी ते सोनं होणार आहे का? ते बदलतच नाहीत. आमच्याकडे एक असंच कीर्तनामध्ये गेलो आणि तिथं एका कीर्तन वगैरे झालं. आता वारकरी कीर्तन आमच्या लातूर जिल्ह्यातली वेळ असते 9 ते 11 रात्री. कीर्तन वगैरे झालं. कीर्तन झाल्यावर एक स्त्री आली, महाराज एक 15 मिनिटं घरी येता का? म्हटलं काय झालं? नाही तुम्ही थोडं घरी चला, तुम्हाला बोलायचंय. म्हणलं काय कीर्तन नीट झालं नाही का? हो ना, घरी नेऊन मारता का म्हणलं आता? नाही नाही नाही, कीर्तन एकदम छान झालंय. म्हणलं काय? तुम्ही चला तरी, दूध घ्यायला चला, माझं एक काम आहे. काहीच नाही, दुधाचा ग्लास संपेपर्यंत माझी शंका सांगून टाकते, फक्त चला, इथंच बाजूला घर आहे. लक्ष देऊन ऐका बरं. मी गेलो. काय झालं? त्याने दूध वगैरे दिलं. 11:30 वाजले होते. म्हणे महाराज एक काम करा की. मी काय? खरं खरं सांगते म्हणे, माझा जो पती आहे ना त्याला दारू प्यायची फार सवय आहे म्हणे. बरं, मग त्याला तुम्ही थोडं काहीतरी सांगा की दारू पिऊ नये, चांगलं सांगा. आता मी म्हणलं ठीक आहे, बोलवा कुठं आहेत. बघितलं तर त्याच्या बायकोच्या लक्षात आलं, पती परत प्यायलाच गेलेला होता. म्हणून थोडं थांबा थोडं थांबा थोडं थांबा असं करत करत रात्री 12:30ला आला तो. आल्यानंतर बघितलं आहे घरामध्ये महाराज. आला आत. काय झालं? मी त्याला म्हणलं बाबा तुझ्या बायकोची तक्रार आहे म्हणलं.
माझ्या बायकोची तक्रार माझ्याविषयी? म्हणे हो. असं त्याने रागाने बायकोकडे असं बघितलं. काय तर मी बघूनही दाखवलं असतं, ते अनुभवजन्य ज्ञान नाही ना. सो रागाने बघितलं. ठीक आहे, मी तुला नंतर बघतो. म्हणे काय तक्रार आहे सांगा. म्हणे तुम्ही दारू पिता, मद्य पिता. म्हणे हो. मग? नाही, चांगलं नाही म्हणलं, पिऊ नका. दारू पिणाऱ्याला चांगलं म्हणतात का? एखादा माणूस जर तसा समोर आला, हो ह्यांच्या नादी लागू नका, जा पुढे. सहज माणूस बोलून निघतो की नाही? नाही नाही, ह्यांच्या नादी लागू नका, चला पुढे चला. बरं, ते दारू फुकट मिळते का? त्याला पैसे द्यावे लागतील. जे पैसे देऊन आपल्या शरीराचं पुन्हा हे होणार, नाश होणार. आपण काय करतोय त्याची शुद्धी नाही. गावातले लोक चांगले म्हणत नाहीत, घरातले लोक चांगले म्हणत नाहीत. बरं, आपलंच बघून जर पुढे जाऊन पोरं दारू प्यायला लागले तर? त्याला अनेक मी दारूचे नुकसान वगैरे सांगितलं, पिऊ नका. त्याने सांगितलं ठीक आहे म्हणे महाराज, आजपासून बंद म्हणजे बंद. मला आश्चर्य वाटलं. म्हणलं काय म्हणालात? म्हणे महाराज आजपासून बंद म्हणजे बंद. मला आश्चर्य वाटलं, 20 वर्षाची ह्याला सवय आहे दारू प्यायची, एका क्षणात हा कसा म्हणतो बंद? त्याला विचारलं, म्हणलं काका तुम्ही बंद करतो म्हणताय, मग नेमकं तुम्ही काय बंद करणार आहेत? काही नाही महाराज, सोपं आहे म्हणे, आजपासून तुमच्यासारखे महाराज घरी येणंच बंद म्हणला. घरी काय, गावात सुद्धा पाऊल ठेवू देत नाही आता. आता अशा लोकांना किती वेळ समजून सांगावं म्हणजे तो सुधरेल? तुका म्हणे काय, उपदेश वेड्या करीता तो रेड्या संग कष्ट. म्हणे मोठ्या एखादा रेडा माहिती आहे ना, रेड्याला किती वेळेस सांगावं लागेल म्हणजे ते सुधरेल? म्हणे एखाद्या व्यक्तीला जो सुधरूच शकत नाही त्याला जर तुम्ही सांगत बसाल तर म्हणे रेड्याला संगत केल्यासारखं आहे. रेड्यासोबत संगत काय उपयोग आहे? बरं, तुम्हाला अजून एक चॅलेंज देतो, हे थोडं अजून सोपं आहे. तुमच्याकडे ते सगळे पदार्थ आहेत, पण काहीच करायचं नाही. एक कापुराच्या पाण्याचं एक छोटंसं आळं तयार करायचं. बघा, कापुराच्या पाण्याचं आळं तयार केलं, त्याच्यामध्ये छानपैकी त्याला एक कस्तुरी केशराचा वगैरे लेप द्यायचा. फक्त काय करायचं, त्याच्यामध्ये एक छोटासा कांदा ठेवायचा, त्याच्यावर सोन्याच्या घागरीनं अभिषेक करायचा. केशर लावलंय, अत्तर लावलंय, नाही पुढचं तुम्हाला कळालं? शास्त्रकारांनी हाच दृष्टांत दिलाय. कर्पूर धूली रचिताल वालहा कस्तुरिता कुंकुम लिप्त देहा सुवर्ण कुंभैः परिशिच्यमानः निजम गुणम मुंचति किम पलांडु. पलांडू म्हणजे कांदा, स्वतःचा गुण सोडतो का? शास्त्रामध्ये त्याला सांगितलंय, श्वा यदि क्रियते राजा तत्किन नाशनात्युपानहम. एखाद्या कुत्र्याला जरी राजा केलं, कुत्रा चप्पल चघळण्याचं सोडणार आहे का सांगा? नाही, स्वभाव बदलत नाही. कितीही पाणी तापवा, पुन्हा त्याच्या स्वतःच्या स्वभावाकडे जातं की नाही? पाण्याचा स्वभाव काय? शीतलता. सुतप्तमपि पानीयम पुनर्गच्छति शीतताम. पुन्हा ते थंड व्हायला सुरुवात होती. पण मग आता खल सुधरू शकतील का, असा आपला प्रश्न आहे. मग आपण म्हणणार एवढं आम्ही असं चिंतन केलं आणि असं वाटलं की काही सुधारायची शक्यता नाही. कसं आहे, ह्या खलांसंबंधी 3 जणांच्या 3 वेगवेगळ्या भूमिका आहेत. तुम्हाला एक साधं व्यवहारातलं विचारतो. समोर साप आला, काही जण तो साप चावेल म्हणून त्याला मारूनच टाकतात.
बरोबर. काही जण साप चावेल म्हणून पळून जातात लांब, जवळच जायला नको. आणि काही जण फक्त सापाचं ते जे विष आहे ना, दात जे आहेत तेवढंच आपल्याला त्रास देणार आहेत, ते काढून घेऊन त्याचा स्वीकार करून त्याच्यासोबत खेळ करतात. हे जसं आहे ना तसंच खला संबंधी आहे. काही लोक खल आहे समोरचा, दुष्ट आहे ना, म्हणे मारूनच टाका. परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम. दुष्ट दिसले की मारूनच टाका. पण एखादा सामान्य माणूस, नको बाबा हे दुष्टांच्या नादीच लागणं नको. पण जे संत असतात ना ते काय करतात माहित आहे का, त्यांचे जे दुष्ट म्हणजे त्यांच्या अंगातलं जे विष आहे ना, फक्त तेवढं विष बाजूला काढतात. पुन्हा त्या माणूस दुष्ट नसतो, माणसाची बुद्धी दुष्ट असते. म्हणून खल नष्ट होऊ नयेत, त्या खळांची व्यंकटी. तुम्हाला खोटं सांगत नाही, पसायदानाचं जर चिंतन केलं, माझ्या एवढा आवडतीचा विषय आहे पसायदान. आता विश्वात्मके देवे, मला एक 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 ओवी त्याच्यातली एवढी आवडती. तया सत्कर्मी रती वाढो. मग ते सत्कर्म म्हणजे काय असू द्या, त्याच्यात पडायचं नाही आपल्याला. मी काय सांगतोय, आपल्याला जे संतांनी सांगितले, जी आता बघा, हे जे खळांची व्यंकटी सांडो जी आहे की नाही, बरोबर हा पूर्ण प्रकार साक्षात विष्णूंनी ब्रह्मदेवाविषयी केला असं वर्णन आहे. तुम्हाला खोटं वाटेल, याच अर्थात ही जी ओवी आहे ना, याच अर्थाचा श्लोक शिवपुराणात येतो. काय सांगितलं, माऊली सांगतायत खळांची व्यंकटी सांडो, आणि विष्णू ब्रह्मदेवाला सांगतायत जडताम त्यज मंदात्मन कुरुत्वम नेदृशी मतिम. तू अशी बुद्धी करू नकोस, अशी जी तुझी वाकडी बुद्धी आहे तू त्याचा त्याग कर. यांनी ऐकलं नाही, सती मातेची पूजा केली, स्तुती केली. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, मी येते. कुणाच्या पोटी येणार, म्हणे दक्ष नावाचा एक प्रजापती आहे, मी त्याच्या पोटी अवतार घेते. काही हरकत नाही. ठरलं. ब्रह्मदेवाला कळालं दक्ष आहे असं म्हणतात. आधी स्तुती कोणी केली होती, ब्रह्मदेवानी. सती मातेने येऊन सांगितलं मी अवतार घेणार, दक्षाच्या पोटी घेणार. पुन्हा दक्षाला सांगितलं ब्रह्मदेवाने, पटकन तप कर बाबा, महादेवाचं लग्न लावायचंय. दक्ष गेला, तप सुरू केलं. तप सुरू, फार सुंदर तप केलं. भगवती प्रसन्न पण झाली. फक्त भगवतीने सांगितलं मी शंकरासोबत लग्न करेल, मी तुझ्या पोटी सुद्धा जन्माला येईल, पण माझी एक अट आहे. माझी अट आहे. आणि काय अट आहे, ज्या दिवशी माझा तुम्ही अपमान कराल त्या दिवशी मी माझा शरीराचा त्याग करेन. दक्ष म्हणाले देवी मी तुझा अपमान कसा करू शकेल. अगं तू माझी मुलगी होऊन येणार ना, अपमान आज काही अजिबात काही करत नाही, तुम्ही या. ठीक आहे, झालं, ठरलं, मी येणार म्हणे, काही हरकत नाही. निघून गेली सती, भगवती निघून गेली. झालं, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा अनेक हे करत असताना जवळपास 10,000 हर्यश्व म्हणून एक उत्पन्न झाले. तप करण्यासाठी गेले. नारदांनी त्यांना उपदेश दिला, हे तप वगैरे संसारासाठी करू नका, ह्याच्यामध्ये काही नाही. त्यांना मुक्त केलं, त्यांची बुद्धी पालटली. पुन्हा 1,000 शबलाश्व निर्माण केले म्हणे दक्षाने. राग आला. पुन्हा ह्यांनी ते नारदांनी सगळं सांगितलं, आणि मग मात्र दक्षाने नारदांनाच शाप दिला. म्हणे काय म्हणे, मी पोरग, आमचे पोरं तप करायला जातात चांगलं राज्य वगैरे करण्यासाठी, सगळी बल येण्यासाठी, तुम्ही त्यांना तत्वज्ञान सांगता ते मुक्त होतात. तुम्हाला शाप देतो म्हणे, तुम्ही एका ठिकाणी कधी राहणारच नाहीत. हा नारदांना दक्षाचा शाप आहे. कसं आहे, चांगलं सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला माहिती असेल तुकाराम महाराजांच्या
अंगावर एका स्त्रीने उकळतं पाणी टाकलं होतं की नाही? का बरं? ह्या 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 माणसाने माझ्या नवऱ्याला परमार्थाला लावलं. हे दक्षाचं तसंच आहे. सृष्टी निर्मिती केली, अनेक काळ झाला, मग मात्र सती मातेने साक्षात दक्षाच्या पोटी अवतार घेतला. या ह्याच्यामध्ये शिवपुराणातील सतीखंडातील 14वा अध्याय, सती माता जन्मल्यानंतर केवढा उत्सव केलाय. जसं भागवतामध्ये कृष्णाचा जन्म झाल्यावर आहे की नाही, तसंच इथं पण आहे. फक्त आपण सतीमातेसाठी अजून पाळणा तयार केला नाही मुद्दाहून, कारण अजून आपल्याला महादेवाच्या लग्नापर्यंत जायचंय ना. काय काय उत्सव केला. उत्सवश्च महानासीत गानवाद्य पुरस्सरम, मोठे मोठे गीत गाण वाजत्री सगळं वाजू लागलं, सगळ्यांना आनंद झाला, सगळे भगवंताची स्तुती करू लागले, देवी मातेची स्तुती करू लागले. सती जसं जसं मोठं होऊ लागली, तुम्हाला एक सांगू का, सती राजाच्या घरातली मुलगी आहे, दक्ष प्रजापती आहे, पण तिचा एक गुण घेण्यासारखा आहे. बरं सांगू, आता बघा तो गुण कोणाकोणाला घ्यायचा आहे ते, पण ती लहानपणी काय करायची ह्याच्यातलं सांगतो. सर्व बाल गुणाक्रांताम सदा स्वालयकारिणीम, स्व आलयकारिणीम. आलय म्हणजे घर, स्व म्हणजे स्वतःचं. म्हणजे लहान असतानापासून सगळे घरातले काम सुद्धा ती स्वतःची स्वतः करायची. मी राजाची मुलगी, मी प्रजापतीच्या घरातले, मी कसे काम करू. सगळ्या सुखसुविधा असताना ठीक आहे केलं नाही तर चालेल, पण एखाद्या वेळेस जर आडी अडचणीला जर काही झालं त्यावेळेस म्हणू नये की नाही आता मी कसं करू. या सतीच्या ह्या लहानपणापासून सुद्धा आपण हे शिकू शकतो की आपलं काम आपण केलं पाहिजे. जो दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याचं काय होतं. बरेच दिवस झाले, आता हळूहळू सती माता मोठ्या होऊ लागल्या. पुन्हा ब्रह्मदेव आले, म्हणले ह्याचं काय चालू आहे अजून, हे मस्त आता मोठी झाली घरात मस्त खेळत बसली. ब्रह्मदेव आले, ह्यांना घाई काय, महादेवाचा अपमान करायचा आहे, अजून तीच घाई. सतीला सांगितलं घरात काय बसली, तप कर, महादेव काय असेच येणार आहेत का. काय करावं. असं म्हणतात की तिने घरामध्येच तप सुरू केलं आणि एक नंदाव्रत तिनं घेतलं, असं वर्णन आहे शिवपुराणात. नंदा नावाचं व्रत आहे. अश्विन मासामध्ये तिने ते व्रत सुरू केलं. वेगवेगळ्या पदार्थांनी, प्रत्येक महिन्याचं एक एक त्यांनी पदार्थ सांगितलेला आहे. तो पदार्थ त्याचा हे घेऊन त्या पदार्थाने त्या महादेवांची पूजा करायला सांगितलेली आहे. जवळपास 1 वर्ष तिने ते व्रत केलं. झालं, प्रसन्न झाले. शंकर काय तुझं सांग. म्हणे देवा तुम्ही माझ्यासोबत विवाह करावा. ठीक आहे, तोप केलेस ना, करतो. निघून गेले. बराच काळ गेला, अजून लग्न झालं नाही. मग आता म्हणले आता सतीकडे जाऊन उपयोग नाही. ब्रह्मदेव आले महादेवाकडे, विसरले का काय म्हणून. म्हणे देवा, म्हणे काय तुम्ही महादेव आहेत. म्हणे हो. ती एक सती नावाची आहे हो तिथं, काहीतरी लग्नासाठी तप करते बघा, कसं काय तुमचं नियोजन. मी नाही लग्न करणार. लग्न करणार नाही म्हणल्यावर मग मात्र ब्रह्मदेव अजून घाबरले ना. असं कसं, केव्हापासून माझी धडपड चालू आहे, झालं पाहिजे लग्न, यांचं झालं पाहिजे. अहो देवा लग्न करा, फार सुख असते. महादेवांनी विचारलं कशासाठी लग्न करायचं, सुखासाठी की दुःखासाठी. कशासाठी लग्न काय. असं एक विनोदाने सांगतात
की ते जेलमध्ये 2 माणसं होते एका खोलीमध्ये. माणूस सहज गेला तिथं, पोलीस वगैरे लक्ष द्यायला असतात तिथं. एक फार मोठमोठ्यानं रडू लागला. त्याला विचारलं त्या पोलिसांनी, रडायला काय झालं? काय सांगावं म्हणे. त्याने त्याच्या खिशातून एक फोटो काढला, का मुलीचा फोटो होता. म्हणे हे बघा, ही जी आहे ना, हिच्यासोबत माझं लग्न झालं नाही म्हणून मी रडतोय म्हणले. बर. पुढे गेला दुसऱ्या माणसाकडे, तोय रडू लागला. तुला रडायला काय झालं? त्याने सुद्धा खिशातून फोटो काढला आणि नेमकं त्याच पोरीचा फोटो निघाला. तुला रडायला काय झालं? काय सांगावं म्हणे, हिच्यासोबत माझं लग्न झालंय म्हणून रडतोय म्हणले. आधीचा म्हणाला हिच्यासोबत लग्न झालं नाही म्हणून रडतोय, पुढचा म्हणतोय लग्न झालं म्हणून रडतोय. शंकर म्हणाले सुख आहे की दुःख आहे, मी याच्यात पडणारच नाही, अजिबात नको. जेव्हा तसं करू नका. नाही 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 म्हणे, पत्नी म्हणते म्हणे सुरुवातीला मी गोड गोड बोलते आणि पुन्हा मग काही नीट बोलत नाही म्हणले. तर काय करावं, महादेव काही ऐकायलाच तयार नाहीत. फार फार त्या सगळ्या ह्यांनी सांगितलं तसं करू नका, हो करा, लग्न करा. म्हणजे ठीक आहे, एका अटीवर करतो. आता तो एक नाही, इथं शंकरांच्या तर 5-7 अटी आहेत. सतीसोबत लग्न करण्यासाठी माझ्या काहीतरी अटी आहेत. म्हणे काय अटी आहेत? ऐका म्हणे आता. परंतु यादृशीं कांतां ग्रहिष्यामि यथापणं तच्छृणुष्व हरे ब्रह्मन् युक्तमेव वचो मम. माझ्या एक अटी सांगतो आता, ऐका. ते मान्य असतील तर मी लग्न करणार. ब्रह्मदेव म्हणाले सांगा पटपट काय अटी आहेत. सांगतो ऐका. सगळ्यात पहिली अट माझी अशी आहे की पत्नी जी आहे हे मी सांगितलेलं ऐकणारी पाहिजे. बरं. दुसरी अट अशी आहे, मी जेव्हा अध्यात्मामध्ये असेल त्या बायकोने मला असं म्हणलं नाही पाहिजे म्हणे देव कशाला करताय. महादेव सुद्धा ध्यान धरून बसतात की नाही? बसतात ना. असं वर्णन आहे, महादेव विष्णूंचं ध्यान करतात, विष्णूंच्या एका अवयवाचं ध्यान करतात, त्या ओंकाराचं ध्यान करतात. म्हणे मी परमार्थ करत असताना बायकोने म्हणलं नाही पाहिजे म्हणे की अजिबात देव करायचं नाही. मला काय कपडे घालायचे ते माझं मी बघेल. आजच्या भाषेत सांगायचं झालं, मी कशी कटिंग करायची ती मी ठरवेल, बायको नाही म्हणे. मला बायको सांगत असतात म्हणे अशी कटिंग करा, तशी कटिंग करा, इथं जायचंय तर हे घाला, तिथं जायचं तर ते कपडे घाला. मला ह्याच्यात पाडायचं नाही. दुसरी अट. बर झाल्या का अजून आहेत? म्हणजे 6 पर्यंत आहेत. आता काय काय अटी आहेत सांगा. तिने सांगितलं, शंकरांनी सांगितलं माझी अशी एक अट आहे, तत्राप्येकंपणम मे. हे महत्वाची अट आहे, हे ऐका. असं स्वतः भगवंत सांगतात, लक्ष देऊन ऐका. तत्राप्येकंपणम मे त्वं शृणु ब्रह्मंश्च मां प्रति अविश्वासो मदुक्ते चेन मया त्यक्ता भविष्यति. ज्या दिवशी माझ्या पत्नीने माझ्यावर अविश्वास दाखवला तत्क्षणी मी तिचा त्याग करेन. मान्य आहे? त्या ब्रह्मदेव इत्यादिकांनी सांगितलं तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत म्हणे. याचं कारण असं, मला सांगा, सती तुमच्या प्राप्तीसाठी तप करते, तुमचं कशाला ऐकणार नाही? तुमच्यावर अविश्वास कशाला दाखवेल? काही अजिबात तुम्ही तयार व्हा. असं एक काम करा, तुम्ही जा एकदा दक्षाला बातमी द्या महादेव तयार आहेत. गेले. दक्षाला सांगितलं म्हणे असं असं आहे आणि विवाह करायचा आहे, तर कसं करावं? तयार आहेत शंकर, काही हरकत नाही, लावून देऊत म्हणे लग्न. आणि मग असं वर्णन आहे की महादेवाला बोलवण्यासाठी दक्षाने विचार केला, मी जाऊ का दुसरं कोणाला पाठवू आमंत्रण द्यायला. पण नंतर विचार केला स्वतः गेलेलं थोडं जास्त चांगलं.
हं. आमच्याकडे एक महाराज आहेत, त्यांचं नाव सांगत नाही, पण त्यांना घ्यायला समजा जर स्वतः तो यजमानच गाडी घेऊन आला तर ते फार खुश होतात, आणि त्या गाडीमध्ये एखादा ड्रायव्हर पाठवून दिला महाराजांना घेऊन या म्हणलं की नाराज होतात. हे दक्षाने विचार केला, म्हणे असं जर झालं, शंकरांना जर वाटलं की दक्षाने येऊ नये का मला स्वतः सांगायला, दुसरं कोणाला पाठवतात का, आपणच गेलेलं बरं. पण म्हणले मग एकदम जाणं कसं, थोडं मला हेच वाटतंय म्हणले. बरं, महादेवाचा कधी मूड बदलेल सांगता येत नाही, आणि लग्नाला चला, पुन्हा जर त्यांच्या मनातून ते लग्नाचा विचार बाजूला गेलेला असेल आणि राग आला आणि पुन्हा तिसरा डोळा उघडला, झालं म्हणले आपलं कामच संपलं. त्याच्यापेक्षा नकोच. ब्रह्मदेव म्हणाले मी जाऊ का, मी जातो थांबा, यांना घाई. ब्रह्मदेव नारद गेले, देवा चला लवकर, ते तयार आहेत म्हणे, तिकडे मंडप टाकलाय, आता तरी चला. असं म्हणतात की जेव्हा हे सगळं ठरलं निघायचं, तुम्हाला खोटं वाटेल, आजचा योगायोग कसा आहे बघा. भगवान शिवशंकर आणि सती माता यांचा विवाह कोणत्या वारी झालाय माहितीये? भगवंताचा विवाह योगायोगानं आजच्याच वारी झालाय. काय योगायोग असेल? तुम्हाला मी सप्रमाण सांगतो, त्या दिवशी रविवार होता. तुम्ही म्हणाल तुम्ही होतात का लग्नात? तुम्हाला कसं कळलं रविवार होता? ऐका, कुठला वार होता? लग्न कधी झालं? अथ चैत्रसिते पक्षे नक्षत्रे भगदैवते त्रयोदश्यान दिने भानौ निर्गच्छत समहेश्वरः. भानुवासर, भानु म्हणजे आहे की नाही? रविवारी शंकर आणि सती माता यांचा विवाह झाला असं वर्णन आहे चैत्रामध्ये. फक्त महिना ते नाही, पण वार तरी आला ना चैत्रामध्ये. ठीक आहे. आता बघा, त्या लग्नामध्ये सुद्धा एक फार विशेष घटना घडलेली आहे बरं. हे लग्न मी महादेवांचं मुद्दाहून लवकर सांगितलं. काय आहे, उद्या शिवशंकरांचं आणि पार्वतीचं ते तर एवढ्या विस्ताराने वर्णन आलेलं आहे. ते शंकराचं वऱ्हाड कसं निघालं, शंकरांनी काय काय वस्त्र धारण केले, शंकरांचा मेकअप कसा होता, लग्न झाल्यानंतर लग्नामध्ये काय काय घोळ झाले, पंक्ती कशा बसल्या, त्याच्यानंतर जाताना पार्वती मात्या कशा रडू लागल्या, हे फार लांब वर्णन आहे. त्याच्यामुळं म्हणलं मग हे सती मातेचं पटकन सांगावं, म्हणजे पार्वती चरित्र जास्त घेता येईल. ह्यांच्या लग्नामध्ये एक सांगतो, फार एक मजेशीर एक घटना घडलेली आहे. झालं असं, लग्नामध्ये ते छोटंसं कुंड असतं, अग्नी प्रज्वलित असतो, त्याला फेरे पती पत्नी घालत असतात. झालं असं, महादेवांच्या लक्षात तिथे आलं होतं, ह्या ब्रह्मदेवाने सगळ्यात पुढे ब्रह्मदेव लग्नात अक्षता टाकायला. महादेवांनी विचार केला, याने मला ह्याच्यात अडकवलंय ना, फार आग्रह केलाय ना, ह्या मनातून फार आनंदी होतोय ना, आता बघा म्हणे मी काय करतो ह्याच. काय आहे, शिवपुराणातलाच श्लोक आहे, अध्याय क्रमांक 19 श्लोक क्रमांक 16. इच्छेत परापकारम यहा स तस्यैव भवेद ध्रुवम इति मत्वापकारं न कुर्यात अन्यस्य पुरुषः. फार हा जो उपदेश आहे ना, हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. म्हणजे नुसतं ह्याच्यातल्या आपल्याला कथा नाही पाहायच्यात, या छोट्याशा प्रसंगातून भगवान शिवशंकरांनी आपल्याला फार मोठं एक तत्वज्ञान दिलंय. समाजामध्ये कसं वागावं हे फार एक सुंदर सांगितलंय. हे काय सांगितलं, जो दुसऱ्याविषयी वाईट विचार करेल त्याचं वाईट व्हावं
असं ज्याला वाटेल म्हणे देव आधी त्याचं वाईट करण्याच्या आधी ह्याचं वाईट करतो. पटतंय का हे? आपण समोरच्या एखाद्या व्यक्तीचं विनाकारण वाईट चिंतन करत असू, देव त्याला तर फळ देतोच, काय असेल ते असेल, पण त्याच्या आधी ह्याला जास्त फळ देतो. हे तुम्ही कधी ऐकलंय असेल, असं म्हणतात की एका मनुष्याने शंकराची उपासना करून त्यांना एक वर मागितला. काय मागितलं? म्हणे देवा, माझा एक शेजारी आहे, आजकाल फारच त्याचं चांगलं चालू आहे, 2 महिन्यामध्ये गाडी घेतली म्हणे 4 व्हीलर. हो का? मग तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतंय मी जे मागल ते द्याल म्हणे. हो, एक काम कर, फक्त एक आहे म्हणे, शंकरांनी एक अट घातली, काय तू जे मागशील ना मी त्या शेजाऱ्याला दुप्पट देणार आहे. आता मात्र तो अजून म्हणजे तप केलं कशासाठी? ह्याला मिळतं एवढं मोठं म्हणून. आणि हे देव काय म्हणतायत? तुला जे भेटल ते ह्याला दुप्पट म्हणे. मग ह्याला आता दाखवतो म्हणे, फार हा गाड्या घेतो ना, फार ह्याचं चांगलं चालू आहे ना, देवा नक्की आता बदलायचं नाही म्हणे. म्हणे नाही बदलत म्हणे. बघा मी जे मागल ते त्याला दुप्पट देणार म्हणे. नक्की देणार. अरे काम करा, माझा एक डोळा फोडून टाका, माझा एक पाय तोडून टाका, माझा एक हात तोडून टाका. म्हणजे काय होईल? ह्याच्या मनात भावना काय? माझा एक डोळा गेला की ह्याचे आपोआप 2 गेले, माझा एक पाय गेला ह्याचे 2ही गेले. पण त्याच्यामध्ये त्याने हा विचार केला नाही की आपण एवढे चांगले असताना आपला एक एक चाललंय. दुसऱ्यांवर अपकार करताना आधी आपली सुद्धा काय परिस्थिती होईल याचा विचार केला पाहिजे. ब्रह्मदेव शंकराचं वाईट करायला निघाले, पण त्यांची लग्नात फजिती अशी झाली, महादेव आणि सती माता जेव्हा प्रदक्षिणा घालू लागले त्यावेळेस असं म्हणतात की तिथं सती माता फिरत असताना ब्रह्मदेवाला सती मातेचा पाय दिसला, फक्त चरण. ब्रह्मदेवा आता शंकरांच्या मायेने मोहित झालेले, आणि सती मातेचा पाय जर एवढा सुंदर असेल तर तिचं तोंड किती सुंदर असेल. मला पूर्ण बघायचंय आता सती मातेला, तोंड पण बघायचंय असं. पण आता बघायचं म्हणलं, एवढे लोक लग्नाला आलेले, तोंडावर तो पदर घेतलेला, महादेव सोबत आहेत, फिरतायत. मग मी जर सगळ्यासमोर जाऊन असं ते हे जर वर केलं, पदर जर वर केला ते तोंड बघण्यासाठी, तर लोक हसतील ना मला. पण मला तर बघायचंय, मग काय करायचं आता? बघा ब्रह्मदेवाने काय करावं? बाजूला काही झाडं होते, ते झाडं तोडली, ते लाकडं घेतली, ते लाकडं ओली केली. आता कशासाठी म्हणाल? पुढचं ऐका, तुमच्या लगेच लक्षात येईल. ते लाकडं ओली केली आणि ओली करून त्या अग्नीच्या कुंडामध्ये टाकली. कशासाठी? कळालं का आता? म्हणे मी ओली लाकडं जर यज्ञामध्ये टाकली तर त्याचा धूर होईल, आणि एवढा धूर करतो म्हणे की त्या धुरामध्ये काहीच कोणाला दिसणार नाही. त्या धुरात जाऊन पार सती मातेला बघून येतो म्हणे. बघा, म्हणून तर माऊलींनी सांगितलं ना, हे तुम्ही फक्त सद्गुरू, त्यांचा एक अभंग आहे, सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नसेच निष्टंक आणू कोणी. सद्गुरूशिवाय दुसरीकडे जाऊ नका. इंद्र चंद्र ब्रह्म हे जे सगळे देव आहेत ना, म्हणे हे संशयाची श्रेणी छेदिती ना, यांचं काही नाही म्हणले खरं.
सद्गुरूकडे जा, ते कधीच चुकणार नाहीत. ह्यांनी ते धूर वगैरे केला सगळा. किती हुशार असतील हो ब्रह्मदेव. तोंड बघण्यासाठी धूर केला, त्या धुरामध्ये गेले आणि मुख बघून वापस आले. परंतु ते असं त्यांना वाटलं, कोणाला दिसलं नाही, परंतु शंकरांनी ओळखलं. ओळखल्या ते फेरे थांबवा म्हणे. झालं काय झालं म्हणे, ब्रह्मदेवाने अपमान केलाय, अपराध केलाय. म्हणे काय केलं, हे असं असं केलंय. ब्रह्मदेवा खरं तुम्ही केलं का असं? कोणालाच दिसलं नाही, सगळ्याच्या डोळ्यात धूर. मग मात्र ब्रह्मदेवाने विचार केला, हे ना आपल्याला पकडलेलं आहे, आता खरं सांगायला पाहिजे. म्हणे मी हो केलं, तसं केलं म्हणल्या महादेवांनी तर बास मारायलाच सुरुवात केली. म्हणजे झाला आता याला मी जीवच घेतो. तेवढ्यामध्ये विष्णू आले. विष्णूंनी सांगितलं तसं करू नका, मारू नका म्हणे तुम्ही. माणूस आहे, चूक होत असते. वाटलं तर खूपच तुम्हाला वाईट वाटलं असेल, त्यांच्या ह्याच्याकडून मी माफी मागतो, पण तुम्ही त्याला मारू नका. म्हणे का बरं मारायचं नाही? म्हणजे तुम्हीच ज्या वेळेस, म्हणजे जे परमतत्व शंकर जे होते, परमतत्व जे एकतत्व होतं, त्यावेळेस जेव्हा ब्रह्म विष्णू रुद्र उत्पन्न झाले, तुम्ही सांगितले ब्रह्मदेवा तुमच्याकडे सृष्टी उत्पन्न करण्याचं कार्य आहे. आता तुम्ही ह्यांना कार्य करायला सांगितलं आणि ह्यालाच जर तुम्ही मारून टाकाल तर बरं दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मारू नका. ब्रह्मदेवाला सुद्धा पश्चाताप झाला, पण कधी नंतर. आधी त्यांची फजिती महादेवांनी केलीच, मग पश्चाताप झाला, नाही बाबा आपण असं करायला नव्हतं पाहिजे. पश्चाताप झाला. आणि मग म्हणतात की ज्या वेळेस विष्णू इत्यादी देवतांनी ब्रह्मदेवाकडून हे माफी वगैरे मागितल्यानंतर स्वतः शंकरांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. त्यावेळेस पासून ते सगळं, आता ब्रह्मदेव सगळे निघून गेले. सती माता आणि शिवशंकर यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर ते आपापल्या घरी गेले. घरी गेल्यानंतर आता मात्र सती आणि शिवशंकर यांचा संसार जो आहे ना, हा फार बघण्यासारखा आहे बरं. शौनकांनी हा सगळा कथाभाग ऐकला. शौनकांनी सुतांना एक प्रश्न केलाय की आचार्य कृपा करा, मी असं ऐकलंय की महादेवाने काय प्रतिज्ञा घेतली होती, जर सती किंवा म्हणजे माझी होणारी पत्नी जर माझ्यावर विश्वास ठेवणार नाही तर मी तिचा त्याग करेन. मला हे माहिती आहे की सती मातेचा त्याग शिवशंकरांनी केलेला आहे. मग असं काय सती मातेकडून अपराध घडला की त्याच्यामुळं साक्षात भगवान शिवशंकरांना आपल्या पत्नीचा त्याग करावा लागला. पुढे त्यांचा संसार कसा झाला आणि सतीचा त्याग केल्यानंतर शिवशंकरांचं पुढचं सगळं उर्वरित आयुष्य कसं गेलं, कृपा करा आणि हा सगळा कथाभाग तुम्ही आम्हाला सांगा. मग त्यावेळेस सुतांनी सांगितलं, सती मातेने कुठला अपराध केला ते मी तुला सांगतो, फक्त म्हणे आपले एक ब्रेक झाल्यानंतर. या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुन्हा आपलं दररोजसारखं विष्णू सहस्त्रनाम वगैरे झाल्यानंतर आपण पुन्हा पुढचा कथाभाग सुरू करूयात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.